कुणाला भेटला पाहिजे याचं खरं तर अजूनही आम्ही पाहिलोय त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही। याचंच खरं तर नवल वाटतंय। एका दाण्याचे 100 दाणे निर्माण करणारा शेतकरी असेल आणि सीमेवर आमचा लढणारा सैनिक असेल आणि तिसरं आमचं सगळं आयुष्य आणि पिढ्याना पिढ्या चांगलं करणारी ताकद असेल तर तो शिक्षक आहे, त्याला सुद्धा तो सन्मान 15 वर्ष आपल्या 75व्या वर्षामध्ये आमच्या शिक्षकांना भेटला नाही। ज्याची एकही समस्या त्या क्षेत्रामध्ये राहू नये असं हे क्षेत्र आहे। जसं आपण म्हणतो का जमिनीमध्ये जर तण असलं तर मग पीकच निघत नाही। एखाद्या जमिनीमध्ये जर भरपूर तण आहे तर मग ते पीक निघणं संपून जातं आणि तणावर जास्त लक्ष द्यावं। शिक्षण क्षेत्र असेल किंवा आरोग्य क्षेत्र असेल, मला वाटतं सरकारनं यासाठी वेगळं धोरण घेणं फार गरजेचं आहे। जमीन जशी पिकली पाहिजे म्हणून आम्ही कष्टकरी शेतकरी जेवढा राबतो तेवढं सरकारनं राबणं गरजेचं आहे। आपल्या सरकारनं असं धोरण स्वीकारणं गरजेचं आहे का एक तरी क्षेत्र असं असलं पाहिजे का ते तक्रार मुक्त असली पाहिजे, एकही तक्रार या भागात अजून आमच्या सरकारला हे लक्षात का येत नाही याचंच नवल वाटतं। आपण नेहमी म्हणत असतो का एखादा इंजिनियर चुकला तर बिल्डिंग चुकून जातं, पण शिक्षक चुकला तर त्याच्या हजारो पिढ्या आम्ही सांगतोय त्या सगळ्या भागातल्या चुकतात, उभं राहणारं आयुष्य थांबतं। आणि शिक्षकाचं किती महत्व आहे मला वाटतं स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात जर आपण पाहिलं तो मान सन्मान आम्ही शिक्षकाचा पाहत होतोय। जेवढं लोक सरपंचाला ऐकत नव्हतं, एखाद्याला आमदाराचा ऐकत नव्हतं, तेव्हा त्या गुरुजीचा मान आम्ही गावाखेड्यातला अजूनही पाहतो। मी स्वतः 4थ्या 5व्या वर्गात असताना पाहतो। आणि मग अशा या क्षेत्रामध्ये काय काळीमा लागली माहित नाही, एवढं करप्शन वाढलं। साधारण मेडिकल फी जरी आपण टाकतो म्हटलं तर त्याच्यावर एवढे कावडे बसलेले असतात आणि मग याच्यात कसा हात मारायचा, किती पैसे भेटत। मला तर काल परवा एका शिक्षकाचा मेसेज आला, म्हणे आपले शिक्षण अधिकारी कार्यालयात बसतच नाही, ते घरीच बसतात आणि महत्वाच्या फाईल ज्याच्यावर पैसे असेल तीच फाईल घरी जाते आणि मग तिथला सगळा कारभार क्लर्क सांभाळतो। म्हणजे एवढं करप्शन या क्षेत्रामध्ये आहे। म्हणजे एका इकडे शिक्षकाला बदनाम ज्या पद्धतीने केलं गेलं त्याच्यापेक्षा जास्त जर आम्ही पाहिलं तर इथले कार्यालय जर आपण थोडा जरी कॅमेरा तिकडे घुमवला तर इतका राग आम्ही पाहिलं, रोष तिथे तयार होईल। आणि असं हे अतिशय महत्व वाटते का 6 शिक्षक आमदार इथं आपल्याकडे आहेत। तुम्ही तसे भाग्यवान आहे। तर पदवीधरांना म्हणजे तुम्हाला लोकसभेला मत मारता येतं, म्हणजे तुमचा खासदार तुम्हाला निवडता येतं, विधानसभेला तुमचं मतदान होतं, तुम्ही लय भाग्यवान आहे। आणि पदवीधर असलं तर तुम्ही पदवीधर असेल तर त्याच्यातही तुमचं मतदान होतं आणि शिक्षक असेल तर शिक्षकामध्ये शिकतात। म्हणजे एखादा गावातला शेतकरी त्याचा एक आमदार आणि एखादा पदवीधर शिक्षक असेल तर त्याचे 3 आमदार। एवढे आमदार असून सुद्धा, एवढ्या ठिकाणी तुमचं मतदान असून सुद्धा ज्याच्या घरी विहीर आहे त्यालाच पाणी भेटत नाही अशी अवस्था आहे। म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे। साध्या बघल्या कोकणातून आम्हाला इकडे आणण्यासाठी मला अशी गोष्ट मला अजूनही आठवतं, महेश ठाकरे आम्ही 2-3 गाव गेलोय आणि मला वाटतं या राज्यातली आणि या देशातली पहिली ऑनलाईन बदल्याची जी काही प्रणाली निर्माण केली त्याचा सिंहाचा वाटा आपला सर्वांचा। 1% सुद्धा करप्शन झालं नाही पाहिजे यासाठी आम्ही भांडत होतोय। आणि काही मंत्री मात्र आपला अधिकार जातं, आपलं मान सन्मान जातं म्हणून काय अटकून ठेवतो। म्हणजे आम्हाला ते आमच्याकडे जर तुम्ही ऑनलाईन केलं तर आमचं महत्व काय, आम्हाला कोण भेटत, आमच्या गाडीला हात कोण लावत, अशा प्रकारची मानसिकता काही लोकांच्या होती। आणि त्या सगळ्या मानसिकता आपण बाहेर घेऊन त्याला आपण पाहिजे एक चांगल्या प्रकारची प्रणाली आपण निर्माण केली, त्यामुळे बाकी संघटनेचा बराचसा त्याच्यात हिस्सा होता।
पण महेश आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने जेव्हा जेव्हा आम्ही पाहिजे त्या मंत्रालयात गेलो तेव्हा आपण प्रत्येक क्षणावर आईला आम्ही पाहिजे दर 2 दिवसांना आम्ही ते निहाळत होतो, काय बदल केला, आता काय राहिलं, या प्रत्येक गोष्टीवर पावले आपण तिथं पाठपुरावा केला. आणि मला माहित आहे का अशी अवस्था म्हणजे कधी कधी आपल्याला वाटत शिक्षक आहे, पगार आहे, कशाने तुम्ही बदलीसाठी भांडत बसताय, पण जेव्हा मी प्रत्यक्षात पाहिलं तर नवरा गडचिरोलीला आणि बायको रायगड आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर भेटाचे योगच नाही 25 वर्ष अशी अवस्था. अशा विचित्र अवस्था आम्ही जेव्हा या खात्यात आम्ही जेव्हा त्या पाहत होतो तेव्हा खरंच असं वाटत होतं का याचाही कुठेतरी कोणी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार घेऊन आपण तिथे यशस्वी झालो. आणि आता जे काही निवेदन आलेले आहे महेश ठाकरे सर, कारण बऱ्याच तुमचा आम्ही सांगतोय का शेतकऱ्याची तरी एकच मागणी असते कर्जमाफी करा, पण तुमचं कर्जमाफी करताना त्याच्यातल्या एवढ्या अटी कटी असतं त्याच्यानं त्या निवेदनावर फक्त ऐकून जमणार नाही. तर मला वाटतं ज्यांनी ज्या तक्रारी दिल्या असेल त्यांना लगेच आम्ही ह्या 5-6 दिवसात बोलावून तिथं जमेपर्यंत आमची काही पद्धत आहे त्या घंटो का काम मिटो करण्याची, त्या पद्धतीनं या 5-6 दिवसात त्याला आपण न्याय देण्याचं काम नक्की करू. निवेदन घेऊन आपण जाग्यावर तिथंच फोन बिन करून सगळं त्याचं तिथंच पाठपुरावा करू. मला आठवतं का मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा एक म्हातारी त्या तहसील कार्यालयात होती, ती 11 वाजतापासून आली होती, 60-70 वय होतं, सगळ्या हातपाय सगळे ढिले झालेले होते आणि फक्त पोराचं नाव त्या कार्डातून कमी करायचं टाकायचं नव्हतं. आम्ही कमी करून एक दाखला घ्यायचा होता. मी 4 वाजता गेलो, म्हातारी तिथंच होती. म्हटलं तुझं काम काय होतं? फक्त नाव कमी करायचं, पोराला घेऊन नाही करत, तू कशाला येतं? मलाच त्याचं काम केलं. म्हणजे गोष्ट म्हणून त्यानं पाठ फिरवली आणि अधिकारी म्हणून तुम्हाला माहितच आहे. आणि मग मी तहसीलदाराला गेलो, म्हटलं हे साधं काम, त्या कार्डातलं नाव काढायचं आणि एक दाखला द्यायचा, किती इमानदारीची गोष्ट आहे का? मला पुण्यात नाव टाकायचं आहे म्हणून इकडलं धान्य भेटलं नाही पाहिजे, एकाच योजनेचा मी आधार राहिलो पाहिजे, हे आपलं काम आहे. आणि असं असताना तिला 4 वाजेपर्यंत उपाशी पोटी बिचारी बसली होती. आणि तेव्हाच मी त्या तहसीलदाराची, मला वाटतं मी निवडून झालेला 1 महिना झाला असता, आणि मी लगेच एसडीओ तहसीलदार सगळ्यांना बोलावून घेतलं. 5 वाजता मीटिंग घेतली. एकही माणूस गावातला तहसील मध्ये आला नाही पाहिजे, तहसीलच गावात गेली पाहिजे, हा नवीन पाहिजे. आज आपण पाहिलं आम्ही जेव्हा 45,000 तक्रारी, 20,000 शेतकऱ्यांचे फेरफार जाग्यावर आपण सोडण्याचा प्रयत्न केला. एखाद्या पिक्चर स्टाईलने ते काम जमत नाही, पिक्चर मध्ये दाखवणं सुद्धा ते अवघड होतं. अशा पद्धतीचे काम आपण ते करून घेतले. तो खरं तर त्याच्या मागचं संवेदना आणि संवाद महत्वाचा असतो. निवड संवाद असूनही चालत नाही, संवेदना जाणता आल्या पाहिजे. त्या एका घटनेमुळे त्या परिवारावर काय कशा प्रकारची दुःख त्याला किंवा वेदना होतं ते जर समजून, जसं आता त्या हरमेताईनं सांगितलं का मी हिंगोलीला आहे आणि इकडे बिंदू नामावली झाली नाही, काय आरक्षण आहे, कोणाला लहान गोष्टी आहेत. त्या लहान गोष्टीसाठी त्या तडफणारी अवस्था, म्हणजे जणू काही औरंगजेबच इथं आता पुन्हा सॉरी करायला आला, अशी जी अवस्था आहे त्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं आम्हाला त्या व्यवस्थेवर आम्हाला मार करावा लागेल, वार करावा लागेल. आणि या अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण निश्चितच, मला वाटतंय निवडणूक हा वेगळा भाग आहे आणि समस्या हा वेगळा भाग आहे. आपण जे काही समस्या निवारणासाठी इथं आपण इथं आला तर निश्चितच मला वाटतं हे संघटन अधिक कसं मजबूत करता येईल, सोयीनं आपल्या नावाचा उपयोग कसा घेता येईल. कारण आमच्यावर 350 गुन्हे दाखल आहे, त्याच्यानं त्याचा प्रभाव जो त्या गुन्ह्याचा प्रभाव अधिकाऱ्यावर आहे तो प्रभाव अजूनही पडल्यानंतरही तो इंचभरही कमी झाला नाही. आणि म्हणून त्याचा निश्चितच आपण राहणार नाही. मारणं चांगलं नसतं, पण कायदा पाळणाराच असेल तर त्याचा कायदा जो काही खाली पाडतं, त्या कायद्याचा अवमान करतं, त्याचे हात पकडणं काही वाईट गोष्ट नाही. त्याला सांगावं लागतं तर तुझ्या हातून हा
घटनेचा अपमान होत आहे, कायदा तो पाळत आहे, पाळत नाही तो तुडवत आहे. जर तुडवत असेल तर मला असं वाटतं का त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. मग एका शिक्षकांना म्हटलं तर ते बॉम्ब काहीतरी उडत राहतं, पण बॉम्बला मला वाटतं त्याच्या ट्युशनची त्याला गरज आहे. त्या सगळ्या व्यवस्थेला एका शिक्षकाने जबाब धरून चालणार नाही, तर त्या गावातले लोकांसहित पालकांसहित त्याला सगळ्या गोष्टी कशा जबाबदार आहे हे सुद्धा मला वाटते तेवढंच महत्वाचं आहे. निवड शिक्षकांना शिकवलं म्हणजे पोरगं हुशार होत असं नाही, तर ती व्यवस्था पाहिजे. कारण अंकुर फुटाला एखाद्या बीज मधून एखादा रोप बाहेर यायचं असतं तर जशी ऊन वारा पाऊस आणि जमीनची गरज असतं तसा एखादा विद्यार्थी घडवासाठी सुद्धा या 4 गोष्टीची गरज आहे. हे बमला कदाचित माहित नसेल, त्यांना तो आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. पेन्शनचा विषय असेल, मग आमदार खासदाराला जर पेन्शन चालू आहे तर शिक्षकानं काय पाप केलं, त्याला का पेन्शन आपल्याला देता येत नाही, याचा खरा भाडीमार करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्या पद्धतीनं आपण समोर जाऊ. राहिला प्रश्न मतदारसंघात येणाऱ्या शिक्षक मतदारसंघात आपण लढायचं का नाही लढायचं, हा विषय खरं तर मला वाटतं इथे काही उपस्थित केला, धोटे सरांनी ते सांगितलं. मला वाटतं आम्हाला आमदार व्हायला काही आताच मी विधान परिषदच्या काही जागा भरल्या, राज्यपालाच्या मार्फत काही नियुक्त्या झाल्या, काही विधानसभेतल्या लोकप्रतिनिधीकडून त्यांच्या म्हणून काही आमदार जातं. कदाचित आम्ही शब्द टाकला असता तर मी सुद्धा आमदार सहज झालो असतो, तेवढं आपण गमावून ठेवलं. पण आमच्या डोक्यात मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण शिंदे साहेबांकडे जा, तुम्ही फक्त मागणी केली तरी शिंदे साहेब तुम्हाला ही विधान परिषद देऊ शकतो. पण आम्ही सांगितलं का हा जर गुणधर्म बच्चूमध्ये असता तर कदाचित आम्ही विधानसभेतच युती करून ती निवडणूक जिंकता आली असती. पण आम्ही पहिलेच ठरवलं आहे की हम नेताओं के गुलाम नहीं रह सकते, हम आम लोगों के गुलाम रह सकते. आपली एक पार्श्वभूमी आहे, आपला एक स्वभाव आहे, आपली एक विचारधारा आहे, आणि त्या विचारधाराला कुठेतरी कलाटणी देऊन त्याला थांबवून कुठं वेगळं काही करण्याची आपली मानसिकता नाही आहे. राहिला बऱ्याच लोकांनी सांगितलं की येणारी निवडणूक ही शिक्षक मतदारसंघाची चांगली निवडणूक येणार आहे. आणि 5 जिल्हे हे विधानसभेत तुम्ही निवडून आले राज्यपूरमध्ये तर तुम्हाला 2च तालुक्याचं नेतृत्व करायला मिळतं. पण तुमच्यासारखा माणूस जर 5 जिल्ह्यातून आमदार म्हणून नेतृत्व केलं तर फक्त नावच काफी आहे. उभे राहिले तरी अर्ध्या समस्या आवाज शिक्षण क्षेत्राला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण गरज आहे. काही शिक्षक मंडळांनी मला फोन केले, मेसेज केले, शिक्षण आणि शिक्षक ही व्यवस्था जिथपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत खरं तर अशा वर्गातल्या लोकांची व्यवस्था करणं आहे का ज्याच्या बापदाद्याला शेतीमालाला भाव भेटत नाही पण त्याच्या पोट्यालाही तरी किमान मान मर्यादा सन्मान भेटला पाहिजे. ही जर एक विभाग जर आपण पाहिजे चांगला केला तर त्याच्या पोराला सुद्धा मान सन्मान भेटू शकतं. आणि म्हणून गरज आहे शिक्षण आणि शिक्षकाची, यासाठी लढाई उभं करण्याची गरज आहे. कदाचित सावित्रीबाई फुले आता असत्या तर त्यांनी पुन्हा एक लढा उभा केला असता, आणि तो लढा म्हणजे असा का शैक्षणिक विषमता इथे निर्माण झाली. काहींचे पोरं जर्मनला जाऊन शिकतात आणि काहींना मात्र पुन्हा आम्ही पाहिजे सगळ्या व्यवस्था नसणाऱ्या अशा व्यवस्थेमध्ये शिकावं लागतं. आणि त्या विषमतेवर खरं तर मान करणं गरजेचं आहे. काही क्षेत्र हे समानतेनं असले पाहिजे, आणि हा अधिकार मला वाटतं आमच्या सामान्य माणसाला. कारण आजही आपण पाहिजे का जिल्हा परिषदच्या शाळेकडे का दुर्लक्ष होतं, कारण श्रीमंताचे पोरं शाळेत राहिले नाही. पहिले सरपंचाचे पोरं जिल्हा परिषदेमध्ये शिकायचं, मोठ्या माणसाचे पोरं सगळे पोरं एकाच शाळेत जायचं. आता सगळा जो चांगले लोक आहेत ते सगळे गेले जिल्ह्याला, ते गेले मुंबईला. म्हणजे आम्ही जर पाहिलं, मी एका गावाचा अभ्यास केला तर त्या गावातले श्रीमंत लोक ते त्या गावात राहतच नाही, ते तालुक्याला गेले, आणि तालुक्यात श्रीमंत झाले ते जिल्ह्याला गेले, जिल्ह्यातले पुणे आणि मुंबईला गेले. ते मुंबईतून पुण्यातून कुठे गेले अधिक श्रीमंत, तर ते जर्मन आणि अमेरिकेला गेले. असं वाटतं सगळा कचरा इथंच राहिला, ते गाडून अशी व्यवस्था आमच्यावर आली का
सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे आम्ही पाहतो का एखाद्या आपण पाहतो का ते म्हणतो ना, एखादा जर माल विकायला काढला म्हणजे आपण सेब सफरचंद विकतो आहे आणि दोघे तिघेनं सगळे वरचे मस्त काढून घेतले, राहिलेला आता तू घेऊन जा, ही जी व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली खरं तर घातक आहे. जसा पैसा तसा देव, जसा पैसा तसं शिक्षण, ही व्यवस्था आम्हाला तोडावं लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय उभा राहणार नाही. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही जर आज पाहिलं, जिल्हा परिषद म्हणजे काय, जाऊ दे, ज्याचा आवाजच नाही आहे त्याचा पुढे आवाज आहे, तिथं शिकणाऱ्याचा आवाज नाही आणि शिकवण्याचा आवाज नाही, तो आवाज खऱ्या अर्थानं बुलंद करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. ज्याला सरकारला वाटतं याचा आवाजच राहिला नाही, तो आवाज आपण मोठा करता आला पाहिजे. आणि म्हणून आपलं ते नेहमीच आम्ही पाहतोय आतापर्यंत जे काही 20 वर्ष आहे आपण जे काही निर्माण केलं, ज्याचा आवाज नव्हता, ज्याला पाय नव्हता, ज्याला हात नव्हते, ज्याला डोळे नव्हते, ज्याला ऐकायला येत नव्हतं, ज्याला आवाज काढता येत नव्हतं, त्याचं देशातलं आणि जगातलं पहिलं मंत्रालय आपण एकट्याच्या ताकदीवर त्या मंत्रालयात हा आवाज होण्याचं काम आपण तिथे केलेलं आहे. अनाथाचं आरक्षण, ज्याला आई वडील नाही, ज्याला धर्म माहित नाही, जात माहित नाही, गाव माहित नाही, कोणातरी रस्त्यावर टाकलेलं पोर आहे आणि त्याला सुद्धा आम्ही देशातलं पहिलं आरक्षण अनाथाला आपण आपल्या लढ्याने निर्माण करून दिलेला आहे. आणि मग असा एक लढा निश्चितच ते कसं आखरी मतदारसंघात उभं राहिलं, माझ्यासारखा उभं राहिलं म्हणजे काय होणार माहितीये तुम्हाला, का सगळे पक्ष एकत्र होणार, ये नहीं आना चाहिए, इसको गिराओ नहीं तो अपनी फजिती होने वाली है. आणि त्याच्यामुळे आम्हाला जे काही विधानसभेत इथं पाडलं आणि आपण महाराष्ट्राचा आवाज झालो होतो, आपण काही मतदारसंघात मर्यादित काम करत नव्हतो. कारण महाराष्ट्रभर ज्या गोष्टी आहेत ते तोडफोड ज्या पद्धतीनं कोणताही सरकारने कुठलाही विचार करत नव्हतो. आपण सभागृहामध्ये उभं राहिल्यानंतर ते दूध का दूध और पाणी का पाणी करून आपण ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे काही लोकांच्या जीवावर आलं, काही लोकांना तो अडचणीचा विषय झाला का बच्चू कडू आता सभागृह नकोच, अशा पद्धतीनं सभागृह आम्हाला या सभागृहामध्ये या विधानसभेमध्ये घेरल्या गेलं. आणि काही मूर्खता असतं, ते म्हणतो ना का सोनं आमच्या हाती होतं पण लोकांनी लोखंडवाला माणूस निवडून आणला, बरं आहे लोखंड, आता आपल्याला लवा लोखंडही चालते, अशी काही व्यवस्था करून ठेवली. आणि म्हणून आता लोक असं म्हणते काय साला आपण पस्तावल्या, सोनं सोडून दिलं आणि लोखंड घरात घेऊन आलो, म्हणून अशी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे. त्याची एक व्यवस्था आम्ही पाहतो का ती एक राज्य पातळीवरची राजकीय नेत्यांची आमच्यासाठी असणारी गुन्हा आणि आम्ही त्याला व्यवस्थित केलेलं आम्हाला दिलेलं टार्गेट आणि आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असल्यामुळं वास्तविक मतदारसंघामध्ये आपण कुठे कमी ठरलो नाही. या विधानसभेमध्ये जेवढे कामं आपण केले मला वाटत नाही महाराष्ट्राच्या पातळीवर कुठल्या मतदारसंघात त्या पद्धतीनं काम केलं असेल. साध्या एका मॅसेजवर आपण त्याला न्याय देण्याचं काम केलं. अनेक गोष्टी असतात ते एवढं सांगणार नाही, परंतु शिक्षक मतदारसंघ काही लोकांचा आग्रह जरी असला तरी मी उभं राहिल्यानंतर सगळे एकत्र होणार आहे. जातीचे धर्माचे सगळे गरीब अधिक एखादा फतवा अधिक पटेंगे तो कटेंगे अशा प्रकारची भीती मात्र तिथं आहे. आणि म्हणून अशा भीतीच्या सगळ्या गोष्टी तपासून, कारण एकदा हा सगळा पराजय आल्यानंतर दुसरा पराजय आपल्या माथी येऊ नये आणि जे काही आज आपली काय म्हणते ज्या पद्धतीनं आपण उभा आहे त्याला सुद्धा ठेच पोहोचू नये याचा विचार आपण करू. आणि मला असं वाटतं का राजकीय दृष्ट्या जर आपल्याला मजबूती वाढवायची असेल तर तेवढेच मतं घेऊन जर आपण एका मतदारसंघात निवडून येऊ शकतोय तर शिक्षक मतदारसंघात येऊन जर आपण निवडून आलो तर 5 जिल्ह्यासोबत उभा महाराष्ट्र बांधल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या एक वेगळ्या प्रकारचा आवाज आपण निर्माण करू. परंतु आपण सगळं चाचपणी सगळ्या गोष्टी पाहू. आपल्याला काही घाई नाही आहे. मला माहिती आहे एका मंत्रालयातला माणूस भेटला उपसचिव आणि आमचा कार्यकर्ता त्याच्याजवळ गेला म्हणजे बच्चू आता आमदार नाही आमचं काम. बच्चू कडू आमदार आहे काम होत नाही, बच्चू कडू आहे काम होत आहे. वैज्ञानिक आम्ही पाहतो का एक कायदेशीर दृष्ट्या जे काही आवाज आपण पाहतोय त्या सभागृहामध्ये तिथे असल्यानंतर आखरी बगर तलवारीनं लढणारी व्यवस्था आपण निर्माण करू. आपण लढू नये पण तलवार असणं आणि मग लढणं त्याची काही वेगळी मजा असतं. आपण लढणं थांबवणार नाही हे तेवढंच खरं आहे.
आणि आपण सगळे इथं आलात. खरं तर वेळ झाला भरपूर आणि त्याच्यामुळं आपली थोडी पंचायत झाली असेल. मी आत्महत्याला एका घराला पाहायला गेलो, पण मला 8 गाव फिरावं लागलं. एवढ्या आत्महत्या झाल्या. एक तर वारकरी महाराज होत, एक बच्चू बाजूच्या 2 गावात 2 आत्महत्या झालेल्या आहेत. वडिलांनी आत्महत्या केली, मुलानं पण आत्महत्या केली. 4,000 रुपये सोयाबीनचे गेले. एका क्विंटलमध्ये 4च क्विंटल सोयाबीन झालं आणि 16,000 हाती आले. म्हणजे आमचा 10,000 रुपये महिना जरी पकडला तर 6 महिन्याचे 60,000 आमचा स्वतःचा खर्च आहे. 16,000 आमच्या हाती आणि वरतून बँकेचा तगादा आमच्या हातावर होता. आणि नाही होत, कोणाला सहन होत नाही. आत्महत्या त्याच्यातला पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे जो आम्ही गेलो होतो 2 आत्महत्येच्या भेटीला आणि आम्हाला 7 आत्महत्या लोकांना भेटून यावं लागलं. म्हणजे ह्या सगळ्या अवस्थेमध्ये पहिले लोक तलवारीनं कापणं म्हणजे दिसून पडायचं. आता धोरणामुळे कापल्या जातं ते दिसूनच पडत नाही. आणि दिसून पडलं तर ते जाती धर्माच्या या लढाईमध्ये ते त्याचा जो राहतो राग असतो, संताप असतो, तो येत नाही. कारण निवडणुका याच्यासाठी केल्या होत्या का तुमचा आनंद व्यक्त करता आला पाहिजे मतदानात, नाही तर संताप तरी. पण आता आनंदही व्यक्त होत नाही, संतापही व्यक्त होत नाही. त्या मतदानाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जाती आणि धर्माचे झेंडे दिसतात. म्हणजे आम्हाला संताप आणि राग व्यक्त काय म्हणतात त्याला, आनंद आणि राग व्यक्त होताना त्या निवडणुकीच्या निकालातून कधीच दिसत नाही. झेंडा किसका बडा था, उसका मतदान ज्यादा होता, वो चुन के आला. म्हणजे धर्माचा आणि त्या रंगाचा झेंडा आम्हाला दिसायला लागला. तर बाबासाहेबांना ज्यासाठी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला तोच खऱ्या अर्थाने इतर पुरा चूर होऊन संपून गेलेला आहे. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपण सगळ्यांचा विचार घे, पुन्हा एक बैठकी घेऊ, उभं राहिलो तर मग पाळणारी शक्ती तिथं निर्माण झालेली पाहिजे. तरच आपण विचार करू, अन्यथा आपण विचार करू नये. पण आपण ते फार काही घाई नाही, कसंही नाही आहे. आणि मग सगळ्यांचा विचार करत, मंथन करत जर पुन्हा आपल्याला अपयश आलं तर त्याचे परिणाम मात्र फार उलटे आपल्यावर होऊ शकते. आणि आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. ज्यांनी समस्या दिल्या त्यांना लगेच बोलावल्या जाईल आणि त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या तक्रार